नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आरोग्य विभाग भरतीबद्दल एक अपडेट आपल्या हाती लागलेला आहे आणि या अपडेटच्या आधारे आपण जाहिरात कधी येऊ शकते याचा देखील अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो. तसंही प्रकाशजी आबिटकर यांनी सांगितलं होतं की पुढच्या 45 दिवसामध्ये आम्ही याचा आकृतीबंध सादर करू असं आश्वासन दिलं होतं ना. आता या 45 दिवसामध्ये करणार आहात या गोष्टीला मला असं वाटतं की आता जवळपास 15-20 दिवस ऑलरेडी झालेले आहे. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मेच्या शेवटपर्यंत आपल्याला आरोग्य विभाग भरतीबद्दल काही ना काही चांगली अपडेट जे आहे तर ते यायला पाहिजे त्यांच्या म्हणण्यानुसार. नाव आकृतीबंध जो आहे तर तो या विभागाचा आणखी समोर आलेला नाही. आकृतीबंध येणं आणि तिथून पुढं 6 महिन्यामध्ये जाहिरात कधीही आपल्याला दिसू शकते. आता आपण बघूया की नेमकं अपडेट काय आहे. तत्पूर्वी आपली आरोग्य विभागासाठी आरोग्य सेवक भरती बॅच जी आहे तर ती चालू आहे. आता आपण सध्या सॉफ्ट लर्निंग सध्या सुरू केलेली आहे. इफ यू आर इंटरेस्टेड, आपले विकास सर स्वतः सध्या आरोग्य सेवक म्हणून काम करत आहेत. तर तुम्ही या संधीचा जर तुम्हाला जर खरोखर जर तयारी करायची असेल आरोग्य विभागातील आरोग्य सेवकाची, जर तुमचे 12वी सायन्स 50%च्या वरती आणि SIचा कोर्स झालेला असेल, महाराष्ट्रातला सगळ्यात बेस्ट कोर्स आणि महाराष्ट्रातील सगळ्यात दर्जेदार बेस्ट शिक्षक लोक तुम्हाला याच बॅचमध्ये दिसतील. कन्सिडर करू शकता. हे आपलं ॲप्लिकेशन आहे आणि जर काही दिक्कत डाऊट कोरी परेशानी असली 7066 155 355 नंबरवरती रीच आउट करू शकता. चला आता पाहूया. हा जो GR आहे हा GR आहे 15 तारखेचा. कधीचा आहे? 15 तारखेचा. 15 एप्रिल 2026चा हा GR आहे. यामध्ये सांगितलेलं आहे सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व संस्थांमधील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गट ब गट क गट ड बदल्यांचे धोरण. नाव आता कुठल्याही विभागामध्ये ज्या वेळेस नवीन भरती यायची असेल ना तर अगोदर बदल्या होत असतात, बदली होतात, समायोजन होतात. अतिरिक्त कर्मचारी असतील तर त्यांना वेगळ्या ठिकाणी पाठवलं जातं आणि नंतरच मग एक प्राथमिक आपल्याकडे रिक्त पद कोणकोणत्या पदावरती कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या ऑफिसेसमध्ये विभागीय असेल, जिल्हास्तरीय असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा तालुका स्तरावर असतील, एकूण किती जागा रिक्त आहेत याचा अंदाज त्या विभागाला येत असतो. ठीक आहे. म्हणजे लेट्स से की मी आहे संभाजीनगरचा, पण मला जॉईनिंग 2023च्या भरतीत मिळाली होती भंडाऱ्याला. मग आता 2-3 वर्ष झाले, मग मी भंडाऱ्याला करून थकलो आणि नंतर मग साहेब लोकांना सांगितलं की साहेब वडिलाची तब्येत खराब आहे, आईची तब्येत खराब आहे, मला आता घरी जाण्यासाठी सुट्टी द्या, 2 महिने सुट्टी द्या, 3 महिने सुट्टी द्या. आता नाही रे बाबा, तुला मिळू शकत नाही. ठीक आहे. नंतर करून ते म्हणतात की बाबा ज्यावेळेस बदल्या करायचे त्यावेळेस तू तुझ्या इकडे चालल्या जा. ठीक आहे. आरोग्य सेवकचं होत नाही. आरोग्य सेवकचं तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्याच जिल्ह्यात तुम्हाला कंटिन्युअसली मिळत असतं. पण काही गट क गट ड आणि गट ब पण दिलेलं आहे. म्हणजे गट ड चं देखील काय म्हणता येईल की बदल्या जे आहेत तर ते धोरण सध्या चालू आहे ना. बदल्यांचं धोरण एकदा क्लिअर झाल्यानंतर मग आता यामध्ये प्रमोशनचं देखील धोरण येऊ शकतं का? जर प्रमोशनचं धोरण यामध्ये आलं तर विसरून जा, पुढच्या 6 ते 9 महिने कुठलीही भरती आरोग्य विभागात येणार नाही. कारण प्रमोशन जर चालत असेल इंटरनल तर त्यावेळेस 6 ते 9 महिन्याचा कारभार जो लागत असतो. मी बराच वेळ सांगितलेलं आहे की प्रमोशन जर होत असेल तर अगोदर सेवा ज्येष्ठता याद्या लागतात, पूर्व अंतिम, नंतर मग वित्त विभागाची मान्यता. त्या कारभारासाठी 6 ते 9 महिने लागत असतो. पण सध्या फक्त बदल्याचं धोरण आहे आणि प्रमोशनचं नाही. ही यामध्ये एक चांगली गोष्ट आहे. प्रमोशन नाही, त्यामुळे ही बदल्यांचं धोरण पुढच्या 1-2 महिन्यामध्ये, बदल्या खूप काही काळ घेतात असं नाही आहे. एका 40-45 दिवसामध्ये बदल्या ज्या आहेत किंवा 1 महिन्यामध्ये ज्यांची पोस्टिंग आहे तर ती होऊन जात असते. आणि यस, पुढील भरतीसाठी मार्ग जो आहे तर तो मोकळा होऊ शकतो. पुढच्या भरतीचे संकेत म्हणजे अशा प्रकारचे पत्रक जे आहे तर ते आपल्यासमोर येणं आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.